शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्शी तालुका शिवसेनेतर्फे आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। मोर्शी तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे। या शेतकऱ्यांसाठी शिवसेनेतर्फे आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला। अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी, तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून पीक विमा नुकसान भरपाई द्यावी, वाळलेल्या संत्रा झाडाचे तसेच आंबिया बहराच्या झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी। 4 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टी व महापुराने झालेल्या नुकसानाच्या मदतीतून वंचित असलेल्या लोकांना तात्काळ लाभ मिळावा, तसंच मोर्शीतील घरकुल धारकांना गेल्या काही महिन्यांपासून थकीत असलेली अनुदानाची रक्कम त्वरित देण्यात यावी। या मागण्यांसाठी शिवसेना मोर्शी शहर व तालुका यांच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। हा मोर्चा जयस्तंभ चौकातून तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला। आपल्या मागणीचं निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना त्यांनी दिलं। मी एवढंच मांडलं की ओला दुष्काळ जो झालेला आहे आणि मोर्शी गावात जो मध्ये 4 तारखेला पूर आला होता, त्याचे पंचनामे व्यवस्थित झाले नाही। अजूनपर्यंत शेतीच्या संदर्भात सोयाबीन असू द्या, संत्रा बागायतदार शेतकऱ्याचा असू द्या किंवा आणखी कपाशी, तूर या कशाचे सर्वेस अजून पूर्णतः झालेले नाही। ते सर्वे व्यवस्थित करून घ्या अशी आमची मागणी माननीय उपविभागीय अधिकारी यांना आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सर्व पंचायत समितीवर आज धरणे देऊन आंदोलन करून सर्व शिवसेनेच्या वतीने या निवेदनाचा आम्ही सर्वांनी दिलं। त्याचबरोबर जे पार्सलिटी होते आहे काम करताना, हे तलाठी किंवा त्याच्या खालचे जे अधिकारी आहे, मंडळ अधिकारी वगैरे, कृषी सहाय्यक आहे, हे व्यवस्थित काम करत नाही। त्यांनी व्यवस्थित पंचनामे करून घ्यावं आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। भाऊ, आता जे महाराष्ट्रामध्ये जे सत्तेच्या घडामोड चालू, जिल्हा प्रमुख माननीय उद्धव साहेब ज्यावेळेस आदेश देतील त्यावेळेस आपल्याला कळेलच, पण मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल। 31 तारखेपर्यंत जरा वाट बघा। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश वानखडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, नगरसेवक रवी गुल्हाने, क्रांती चौधरी, सुरेशचंद्र विटाळकर, बंडू साऊथ, शहर प्रमुख घनश्याम शिंगरवाडे यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते। विदर्भ न्यूजसाठी मोर्शीहून दत्तराज इंगळे यांचा हा वृत्तांत।